क्वेश्चन बघा परत एकदा. व्हॉट मस्ट बी ॲडेड टू x⁴ प्लस 2x³ मायनस 2x² प्लस x मायनस 1 या फंक्शनमध्ये काय ॲड करायचं जेणेकरून सो दॅट द रिझल्ट इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय फंक्शन दिलेलं आहे x² प्लस 2x मायनस 3. कालची मेथड सेम फॉलो करायची आहे, फक्त ह्याच्यामध्ये जो ॲड केलेला जाणारा फॅक्टर आहे त्याची डिग्री ही डिव्हिजिबल बाय जे फंक्शन आहे त्यापेक्षा 1 कमी असते. म्हणजे या फंक्शनची डिग्री जर 2 असेल तर जो ॲड केला जाणारा फॅक्टर आहे तो आपल्याला फर्स्ट डिग्री असणारा म्हणजे लिनियर फंक्शन म्हणावं लागेल. लिनियर ॲड करावं लागेल. लिनियर पॉलिनॉमियल म्हणूया आपण. आणि लिनियर पॉलिनॉमियल कसं म्हणायचं असतं, एक्सच्या फॉर्ममध्ये आर ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस बी चालेल, एक्स प्लस बी. आणि मग पहिल्यांदा सुरुवात करूया ती फंक्शन दिलेलं जे आहे त्याला काहीतरी नाव देऊया. त्याला पी ऑफ एक्स दिलं तर चालेल. आणि याच्यामध्ये कोणाला ॲड करायचं आहे, लिनियर फंक्शन आर ऑफ एक्स. आणि कशाने डिवाइड करायचं आहे तो आपण जी ऑफ एक्स किंवा क्यू ऑफ एक्स घेतलं तर चालेल. स्टार्ट करूया. लिहायला सुरुवात करा. क्वेश्चन लिहिला नसेल तर क्वेश्चन लिहा. पहिल्यांदा फंक्शन घेऊया. पी ऑफ एक्स इज इक्वल टू x⁴ प्लस 2x³ मायनस 2x² प्लस x मायनस 1. फंक्शन परत एकदा कन्फर्म करतो. x⁴ प्लस 2x³ मायनस 2x² प्लस x मायनस 1. ठीक आहे. आणि मग ज्या फंक्शननी डिवाइड करायचं आहे, डिव्हिजिबल बाय पाहिजे, त्याला जी ऑफ एक्स किंवा क्यू ऑफ एक्स तुम्हाला आवडेल ते नाव द्या. x² प्लस 2x मायनस 3 या फंक्शननी डिवाइड केल्यावर रिमाइंडर काय राहायला पाहिजे तो ॲड करायचा आहे. आणि रिमाइंडर ॲड केला जाणारा जो आहे तो आपण एक्स प्लस बी मानला. तर मग लेट असं म्हणूया, लेट आर ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस बी. बघा, जो ॲड करणार आहे यांनी डिवाइड करायचं असेल, क्वाड्रेटिक फंक्शननी डिवाइड करायचं असेल कुठल्याही पॉलिनॉमियलला, मग काय ॲड करू शकतो एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय असण्यासाठी. तर जो रिमाइंडर राहील तो ॲक्च्युली सबट्रॅक्ट करायचा असतो. पण ॲड एक्स प्लस बी घेतलं की जो सबट्रॅक्ट करणारा रिमाइंडर जो राहतो त्याचा निगेटिव्ह नंबर हा मिळणार आहे. म्हणजे जसं काल आन्सर -6 आलं होतं, -6 सबट्रॅक्ट करायचं होतं, याच्याऐवजी आपण प्लस केलं असता, प्लस आर ऑफ एक्स म्हणजेच एक्स प्लस बी, तर त्याच आर ऑफ एक्स फंक्शनचा आन्सर +6 आलं असतं. याच्यामध्ये फरक कळतोय का बघा. आणि मग आर ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स प्लस बी मस्ट बी ॲडेड टू कोणत्या फंक्शनमध्ये ॲड करायचं आहे तर पी ऑफ एक्स सो दॅट इट इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय जी ऑफ एक्स. सगळं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो आहे, पूर्ण फंक्शन लिहित नाही आहे. याचा अर्थ म्हणजे पी ऑफ एक्समध्ये आपल्याला आर ऑफ एक्स ॲड करायचं आहे आणि जे फंक्शन मिळेल त्याला आपण परत अजून एकदा लेट एफ ऑफ एक्स असं नाव देऊया. म्हणजे पी ऑफ एक्स दिलेल्या फंक्शनमध्ये कोणतं फंक्शन ॲड करायचं आहे ते फाईंड करायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय फाईंड करायचं आहे, आर ऑफ एक्स फाईंड करायचं आहे. आणि एक्झॅक्टली डिव्हिजिबलची कंडिशनच अशी आहे ज्यांनी डिवाइड करायचं आहे, म्हणजे जी ऑफ एक्स. ॲक्च्युली इथे लिहिलं होतं जी ऑफ एक्स, तिथेच फॅक्टराईज केलं असतं तर चाललं असतं, जागा पण आहे आपल्याकडे. x² प्लस 2x मायनस 3ला फॅक्टराईज करायचं असेल तर 3 × 1 = 3 आणि प्रोडक्ट निगेटिव्ह पाहिजे, मिडल टर्मचं साईन बिगर नंबरला प्लस मायनस. म्हणजेच दोन फॅक्टर x² कोएफिशियंट 1 असल्यामुळे डायरेक्ट फॅक्टर मिळतील x प्लस 3 आणि सेकंड फॅक्टर मिळेल x मायनस 1. अशा पद्धतीनं जी ऑफ एक्स मिळाला x प्लस 3 आणि x मायनस 1. आता काय करायचं आठवतं आहे का, कालच्या एक्झाम्पलमध्ये काय केलं होतं, एफ ऑफ एक्स मिळाला px प्लस rx.
जी ऑफ एक्सचे 2 फॅक्टर मिळाले. आता एवढं क्लिअर आहे की पी ऑफ एक्स एक्झॅक्टली डिव्हिजिबल नव्हता. पी ऑफ एक्स इज नॉट एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय दिस फंक्शन जी ऑफ एक्स. पण त्याच्यामध्ये आपण आर ऑफ एक्स ॲड केला, म्हणजेच जो रिमाइंडर राहणार आहे तो थोडक्यात रिमाइंडर थेरमनुसार ॲड केला. आता जी ॲडिशन येणार आहे ती मिळू शकते. म्हणजेच नाव एफ ऑफ एक्स इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय जी ऑफ एक्स. नाव एफ ऑफ एक्स इज एक्झॅक्टली म्हणण्यापेक्षा ठीक आहे, बाय जी ऑफ एक्स. आणि देअरफॉर कन्क्लुजन काय, डिव्हिजिबल आहे. एफ ऑफ एक्स डिव्हिजिबल आहे, पी ऑफ एक्स नव्हता डिव्हिजिबल. पण त्याच्यामध्ये आपण कन्सिडर केलेला आर ऑफ एक्स जे लिनियर फंक्शन होतं ते ॲड केल्यामुळे आता दोघांचे ॲडिशन एफ ऑफ एक्स हा एक्झॅक्टली डिव्हिजिबल आला. आणि मग आपल्याला आर ऑफ एक्स म्हणजेच एक्स प्लस बीचे व्हॅल्यू काढायचे, ती गोष्ट वेगळी आहे. पण ती कशी काढायची, तर आता हे फंक्शन एफ ऑफ एक्स याने डिवाइड होणार आहे. याचा अर्थ जी ऑफ एक्स इज अ फॅक्टर ऑफ एफ ऑफ एक्स. देअरफॉर जी ऑफ एक्स इज अ फॅक्टर ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजेच जी ऑफ एक्सचे 2 फॅक्टर सुद्धा एफ ऑफ एक्सचे फॅक्टर असणार आहे. देअरफॉर कन्क्लुजन एक्स प्लस 3 इज किंवा एक्स प्लस 3 अँड एक्स मायनस 1 आर, बस इथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. एक्स प्लस 3 आणि एक्स मायनस 1 हे दोन्ही फॅक्टर आहेत कुणाचे, एफ ऑफ एक्सचे. याचा अर्थ असा की एफ ऑफ एक्समध्ये एक्सची व्हॅल्यू इथे घेऊया. नाव एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0 असेल तर एक्सची व्हॅल्यू -3 येणार. आणि एक्स मायनस 1 इक्वल टू 0 असेल तर एक्सची व्हॅल्यू +1 येणार आहे. म्हणजे ही एक्सची व्हॅल्यू आणि ही एक्सची व्हॅल्यू -3 आणि +1 या फंक्शनमध्ये, कोणत्या एफ ऑफ एक्समध्ये, या फंक्शनमध्ये टाकून आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे. का, तर या फंक्शन पी ऑफ एक्स हा एक्झॅक्टली डिव्हिजिबल नव्हता, किंवा हा जो जी ऑफ एक्स दिलेला आहे म्हणजेच x² + 2x - 3 हा फॅक्टर नव्हता याचा. पण याच्यामध्ये काहीतरी असं ॲड केलं जे आपण लिनियर फॉर्ममध्ये कन्सिडर केलं आर ऑफ एक्स, ज्याच्यामुळे हे टोटल फंक्शन याचे फॅक्टर आले. याचे फॅक्टर हे असणार आहेत. दिस टोटल फंक्शन एफ ऑफ एक्स पी एक्स प्लस आर एक्स इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय जी ऑफ एक्स असणार आहे. असाच आपण आर ऑफ एक्स ॲड केलेला आहे. आणि मग कन्क्लुजन काय, एक्स प्लस 3 आणि एक्स मायनस 1 बोथ आर द फॅक्टर्स ऑफ एफ ऑफ एक्स. आणि मग एक्स प्लस 3 वरून येणारी एक्सची व्हॅल्यू -3 आणि एक्सची व्हॅल्यू 1 ही कशामध्ये टाकायची, फंक्शनमध्ये एफ ऑफ एक्समध्ये. पण त्याच्या अगोदर आपल्याला एफ ऑफ एक्स सॉल्व करावं लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल. एफ ऑफ एक्स कसं घ्यायचं, तर दोघांची ॲडिशन करायला लागेल. ते थोडंसं काम वाढेल आपलं, करूया इथे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय, पी ऑफ एक्स प्लस आर ऑफ एक्स. आणि पी ऑफ एक्स काय, हा सगळा x⁴ + 2x³ - 2x² + x - 1 हा पी ऑफ एक्स आहे, प्लस आर ऑफ एक्स काय आहे, तर x + b आहे. आणि मग आता लाईक टर्म्स एकत्र घेऊया. म्हणजे 4th पॉवरची x⁴ + 2x³ आहे तसं, -2x² पण आहे तसा, प्लस x आणि प्लस x एकत्र घेतले, त्याच्यामधून x कॉमन घेता येईल. आणि -1 + b हे एकत्र घेतले. अशा पद्धतीनं हा पूर्ण फंक्शन काय मिळालं बघा. देअरफॉर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x⁴ + 2x³ - 2x². याच्यामधून x कॉमन घेतलं तर 1 + ax आणि इथे प्लस कॉन्स्टंट टर्म -1 + b, किंवा ब्रॅकेट नाही दिलं तरी चालेल, -1 + b हे फंक्शन आलं. आता याच्यामध्ये काय करूया, एक्सची व्हॅल्यू -3 टाकूया आणि 1 टाकूया. त्याच्यावरून 2 ए बीच्या फॉर्ममध्ये इक्वेशन येतील. दोन्ही इक्वेशन सॉल्व करून आपल्याला ए बीच्या व्हॅल्यू मिळतील. एवढं या जागेत बसलं नाही तर मला काहीतरी करावं लागेल. तुमच्या नोटबुकमध्ये पुढे जागा आहे, सॉल्व करा. देअरफॉर इथे स्टेटमेंट लिहावं लागेल ना, काही गरज नाही. इथे आर द फॅक्टर्स ऑफ एफ ऑफ एक्स. देअरफॉर एफ ऑफ -3 इज इक्वल टू 0 अँड एफ ऑफ 1 इज इक्वल टू 0 इथेच लिहितो मी. आणि मग एफ ऑफ -3 आणि एफ ऑफ 1 दोन्ही सुद्धा घेऊया सॉल्व करायला. बघा, एफ ऑफ -3 म्हणजे एक्सची व्हॅल्यू -3 टाकूया. -3 to the power 4 + 2 × -3 चा क्यूब -2 ×
-3 स्क्वेअर प्लस 1 प्लस ए इंटू -3 आणि -1 प्लस बी हे आहे तसं. आणि एफ ऑफ -3 किती आहे आपल्याला माहिती आहे 0 आहे. 0 इज इक्वल टू -3⁴ म्हणजे 81 येईल. आणि -3चा क्यूब -27 मल्टिप्लाय बाय 2 किती 27 दुनी 54 का 56 7 दुनी 14 54 ना. हां -3चा स्क्वेअर 9 टू द -18 ठीक आहे. आणि -3ने मल्टिप्लाय करून घेऊया काय येईल ते इक्वेशन -3 इंटू 1 -3 -3 इंटू ए -3a -1 प्लस बी. आता याच्यामध्ये ए आणि बीच्या टर्म थोड्या वेगळ्या ठेवल्या तर -1 -3 -18 -54 यांची सगळ्यांची ॲडिशन किती येते 81 आहे तसं. -54 इकडून स्टार्ट करूया -1 -3 -4 -18 -4 -22 आणि मग -76 येणार का -22 -54 -76 आणि बाकीचं सगळं आहे तसं -3a प्लस बी ठीक आहे. आणि मग 81 -76 किती 5 चालेल. म्हणजे -3a प्लस बी. आणि मग या टर्म काय करूया निगेटिव्ह -a असल्यामुळे लेफ्टला घेऊया. म्हणजेच काय आलं इक्वेशन 3a - b इज इक्वल टू -5 इक्वेशन नंबर 1. यालाच एवढी जागा गेली बरोबर आहे का. काय झालं +5 सॉरी +5 येणार +5 ठीक आहे. म्हणजे हे इक्वेशन आलं 3a - b इज इक्वल टू 5. पहिलं इक्वेशन कशाची व्हॅल्यू घेऊन एफ ऑफ -3 0 घेऊन. आता दुसरं काय करायचं आपल्याला एफ ऑफ 1 0 घ्यायचा आहे. जागा कमी आहे आपल्याकडे. मला वाटत होतं की 11वी 12वीच्या कॅल्क्युलसमध्येच डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनमध्येच हे फळा भरतो आमचा असं मला वाटायचं पण ते माझा गैरसमज होता. इकडे पण भरतो एफ ऑफ 1 इज इक्वल टू 0 घेतल्यावर एक्सची व्हॅल्यू 1. आता मी डायरेक्ट करतो 1ची 4th पॉवर 1च असते 1 आणि 2 इंटू 1चा क्यूब 1 2 म्हणजे +2 1 + 2 आणि -2 इंटू 1चा स्क्वेअर -2 1 + a +1 + a आणि मल्टिप्लाय बाय -3 राहिलं की नाही सॉरी मल्टिप्लाय बाय 1 येणार म्हणजे काही प्रश्न नाही. ह्याच्यात कुठे किंमत टाकतोय रे इथे ना. हां 1⁴ +2 इंटू 1 क्यूब -2 इंटू 1 स्क्वेअर 1 + a इंटू 1 1 + a आणि -1 + b -1 + b इज इक्वल टू 0. आता हे -1 + 1 इथेच कॅन्सल करायचं छान वाटतंय 2 - 2 कॅन्सल करायचं छान वाटतंय आणि मग a + b राहिला 1 राहिला तो राईटला घेऊया म्हणजेच a + b इज इक्वल टू -1 इक्वेशन नंबर 2. आता दोघांची ॲडिशन केल्याबरोबर ॲडिशन करायला पण सोपं इक्वेशन आलेले आहेत. लगेच मी खाली करतो -b + b कॅन्सल होईल. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 ॲडिंग लिहायची गरज नव्हती जागा नाही आपल्याकडे तरी हाऊस आहे. 1 + 2 -b + b कॅन्सल झाले. 3a + a किती 4a 4aची व्हॅल्यू 5 - 1 म्हणजेच 4 म्हणजेच aची व्हॅल्यू किती आली 1. aची व्हॅल्यू 1 याच्यामध्ये टाकूया. aची व्हॅल्यू 1 तिकडे गेल्यानंतर -1 किती bची व्हॅल्यू येणार -2 aची व्हॅल्यू 1 bची व्हॅल्यू -2 म्हणजेच नेहमीप्रमाणे r(x) ला जागा आपण मध्ये करूया. देअरफॉर फंक्शन जे मानलं होतं r(x) काय होतं ते ax + b जे ॲड करायचं होतं आणि मग aची व्हॅल्यू 1 आहे म्हणजेच 1x म्हणजेच काय येणार x आणि bची व्हॅल्यू -2 म्हणजे -2 म्हणजेच r(x) मस्ट बी ॲडेड टू म्हणजे x - 2 याच्यामध्ये ॲड करायचा या फंक्शनमध्ये जेणेकरून जे फंक्शन तयार होईल ते एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय असेल. बरोबर आहे का बघूया. x - 2 इज ॲडेड टू इट बरोबर आहे. चालेल कळलं का काय कन्फ्युजन आहे का.
ठीक आहे, बघा लिहून झालं का? काय डाऊट असेल तर विचारा. ह्याच्यामध्ये आता कालच झालं होतं, फक्त ह्याच्यामध्ये कालचं एक्झाम्पल सबट्रॅक्टेड होतं. दिलेल्या फंक्शनमधून काय सबट्रॅक्ट करायचं जेणेकरून ते पण फंक्शन आपण r(x) = ax + bच मानलं होतं आणि ॲडेडवालं पण फंक्शन x + b मानलं होतं. फक्त ॲडेडचा क्वेश्चन होता त्यावेळेस इथे +rx केलं, सबट्रॅक्टेड होता त्यावेळेस दिलेल्या फंक्शनमधून -r(x) कालच्या एक्झाम्पलमध्ये केलं होतं. एवढा फरक आहे, तो केलेला आहे बघा. कोण कोण कधी कधी येते. हे शेवटचं एक्झाम्पल लिहून घ्या पटकन, म्हणजे नवीन पॉईंट स्टार्ट करूया. फॅक्टर थेरमवर आधारित युजिंग फॅक्टर थेरम आपल्याला काही एक्झाम्पल सॉल्व करायचे. तर बसून नेट ठीक आहे का? नेट इंटरनेट ठीक आहे का? बापरे, कुठल्या गावाला आहे? झालं, लिहून झालेलं सगळ्यांचं. हे थोडंसं कुठून कुठे जायचं, इथं आलो होतो आपण, इथून इकडे यायचं, फंक्शन मानायचं px + rx, त्यांचे ॲडिशन करून जे फॉर्म होतं आहे क्वेश्चन, हा असा येतो. हे व्हाईट कलरमध्ये लिहिलेलं आहे मी, व्हाईट कडून. आणि मग f(x) एकदा स्टँडर्ड फॉर्ममध्ये मिळाला. स्टँडर्ड म्हणजे काय? x⁴, x³ x² आणि x ची टर्म आणि नंतर राहिलेली कॉन्स्टंट टर्म -1 + b. हे आपण थोडंसं व्यवस्थित घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मग x ची व्हॅल्यू टाकायला सोपं जाईल. f(-3) का 0 येणार आहे आणि f(1) का 0 येणार आहे? तर दोन्हीसुद्धा फॅक्टर आहेत. का दोन्ही फॅक्टर आहेत? तर दोन्ही ज्यांनी डिवाइड करायचं आहे त्याचे फॅक्टराईज करून आपल्याला दोन्ही फॅक्टर्स मिळालेले आहेत. आणि का फॅक्टर आहेत? तर एक्झॅक्टली डिव्हिजिबलची कंडिशन वापरली, म्हणजेच तुमचा रिमाइंडर थेरम वापरल्यामुळे बाय युजिंग रिमाइंडर थेरम f(-3) = 0, f(1) = 0 असं लिहिलं तर चालेल. आणि मग दोघांचे ॲडिशन करून मिळणाऱ्या फंक्शनमध्ये x ची व्हॅल्यू -3 टाकून एबीच्या फॉर्ममध्ये एक इक्वेशन येईल, x ची व्हॅल्यू 1 टाकून f(1) = 0 घेऊन एबीच्या फॉर्ममध्ये दुसरं इक्वेशन. दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू मिळतील. ab म्हणजेच काय? आपल्याला पाहिजे ax + b, म्हणजेच असं फंक्शन जे ॲड केल्यानंतर दिलेले फंक्शन डिव्हिजिबल बाय दिलेल्या फंक्शनने डिवाइड होईल. ठीक आहे, झालं सगळ्यांचं. नेक्स्ट हेडिंग लिहा, फॅक्टरायझेशन ऑफ पॉलिनॉमियल बाय युजिंग फॅक्टर थेरम. बघा हेडिंग लिहा, फॅक्टरायझेशन ऑफ पॉलिनॉमियल बाय युजिंग फॅक्टर थेरम. श्रेयल काकडे, फॅक्टरायझेशन ऑफ पॉलिनॉमियल बाय युजिंग फॅक्टर थेरम. नवीन टॉपिक स्टार्ट करतोय. तुम्हाला करायचं आहे का अटेंड? बघा इच्छा असेल तर एक एक्झाम्पल समजलं तरी बऱ्याचशा गोष्टी कळतील. तसं तुम्हाला येणारच आहे, तुम्ही ICSEचे स्टुडंट. बघा तरीसुद्धा हे यांचं वेगळाच प्रकार आहे. प्रोजेक्ट असतं तुम्हाला 10वीला. प्रोजेक्ट वर्क काय असतं? सुट्टीसाठी दिलं आहे किंवा दिवाळीत काय प्रोजेक्ट असतं? CBSEला आदिती, रणवीर, अपूर्व अजून नाही सांगितलं का शाळेत? प्रीती, तुम्हाला 10वीसाठी प्रोजेक्ट काय स्कूलमधून नाही दिलेले? ह्यांना प्रत्येक सब्जेक्टचं प्रोजेक्ट दिलेत आणि प्रत्येक सब्जेक्टचं काय प्रोजेक्ट? तर 30-40 पानं व्यवस्थित लिहायची, पण त्याच्यावर
काय काय चित्र पण चिकटवायचे आणि प्रत्येक सब्जेक्टचं काय काय विषय दिलेला आहे त्या विषयावरून थोडक्यात एक बुक तयार करायचं आणि ते वेकेशनमध्ये करायचं होतं आम्हाला. वेकेशन संपले, आम्ही अजून करतोय. लास्ट डेट परवा आहे, तर आम्हाला आता सबमिट करायचं आहे. आणि मग त्यासाठी वेळ कुठून काढायचा सांगा? एकच ऑप्शन, क्लास बंक करूनच वेळ मिळतो आम्हाला झोप कमी करून मिळत नाही, आम्हाला खाणं पिणं सगळं व्यवस्थित ठेवून त्यातून वेळ काढता येत नाही. आम्हाला क्लास बंक केल्यावरच वेळ मिळतो. हेडिंगला फॅक्टरायझेशन ऑफ polynomials by using factor theorem. Using आता ते फॅक्टर थेरम ऑलरेडी झालेले आहेत, ते परत काय मी घेत नाही. आपण ते इंटिग्रल रूट थेरम आणि रॅशनल रूट थेरम बघितलेला आहे. तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करताना लगेच लक्षात येईल, त्यावेळेस मी सांगेनच की नक्की फॅक्टर थेरम काय होता आणि मग कसा वापरला. आपण डायरेक्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चनला शो दॅट x-2 इज अ फॅक्टर ऑफ पॉलिनॉमियल is a factor of polynomial f of x is equal to 2x cube minus 3x square minus 17x plus 30. 2x cube minus 3x square minus 17x plus 30 हे पॉलिनॉमियल फंक्शन दिलेलं आहे. and hence factorize f of x and hence फंक्शन फॅक्टराइज करायचं आहे. नंतर करायचं आहे, अगोदर काय करायचं आहे? दिलेला फॅक्टर त्या पॉलिनॉमियल फंक्शनचा फॅक्टर आहे का हे प्रूव्ह करायचं आहे. शो दॅट सांगितलं आणि हे आपल्याला माहीत आहे कसं प्रूव्ह करायचं. लिहून टाका. बाय फॅक्टर थेरम. फॅक्टर थेरमवरूनच आपण कन्क्लुजन काढतो. बाय काय कन्क्लुजन काढतो? फॅक्टर थेरमवरून x-2 इज अ फॅक्टर ऑफ f of x. कधी? इफ f of x-2 फॅक्टर आहे का हे कधी सिद्ध होतं? x-2 0 घेऊन x ची व्हॅल्यू 2 येते, ती फंक्शनमध्ये टाकून, म्हणजेच f of 2 इज इक्वल टू 0 येत असेल तर. हे आपण फॅक्टर थेरममध्ये भरपूर वेळा बघितलेलं आहे आणि तेच आपण परत एकदा बघतोय की x-2 हा फॅक्टर आहे, प्रूव्ह करायचं आहे. कसं करता येईल? तर फंक्शनमध्ये x-2 इक्वल टू 0 घेऊन x ची व्हॅल्यू जी मिळते ती फंक्शनमध्ये टाकायची आणि f of 2 0 आला की म्हणायचं x-2 फॅक्टर आहे. हा आपण फॅक्टर थेरम प्रूव्ह केलेला आहे. आणि मग आता फक्त f of 2 फाइंड करूया. फंक्शन दिलेलं आहे, लिहूया परत एकदा फंक्शन पाहिजे तर. f of x इज इक्वल टू 2x क्यूब मायनस 3x स्क्वेअर मायनस 17x प्लस 30 हे फंक्शन दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 2 टाकायची आहे, म्हणजे 2 इंटू 2चा क्यूब मायनस 3 इंटू 2चा स्क्वेअर मायनस 17 इंटू 2 प्लस 30 आणि मग 2चा क्यूब 8 8 टू जा 16 18 कुठून आलं मायनस 2चा स्क्वेअर 4 4 3 जा 12 मायनस 34 प्लस 30 मायनस 34 प्लस 30 म्हणजे मायनस 4 प्लस 16 16 मायनस 12 किती? प्लस 4 4 मायनस 4 0 म्हणजे याचा आन्सर 0 येत आहे. f of 2 इज इक्वल टू 0. देअरफॉर कन्क्लुजन काय? x-2 इज अ फॅक्टर ऑफ f of x. f of x फंक्शनचा फॅक्टर आहे x-2. आता एक फॅक्टर आहे हे प्रूव्ह केल्यानंतर हेन्स फॅक्टराइज f of x.
एफ ऑफ एक्सला फॅक्टराईज कसं करायचं, तर त्यासाठी एक छोटीशी छान मेथड आपल्याला माहिती आहे. काय आहे बघा, एक फॅक्टर माहीत आहे आपल्याला, राहिलेले फॅक्टर कसे मिळतील, तर दिलेल्या पॉलिनॉमियल फंक्शनला जो फॅक्टर माहीत आहे त्यांनी डायरेक्ट लॉंग डिव्हिजन मेथडनी डिवाईड करायचं. आणि डिवाईड केल्यानंतर फॅक्टर आहे म्हणजे डिवाईड केल्यानंतर रिमाइंडर काय असणार आहे बघा, मी इथे शॉर्टकटमध्ये सांगतो. दिलेल्या पॉलिनॉमियल फंक्शनला पी ऑफ एक्सला जो फॅक्टर आहे म्हणजेच x-2 फॅक्टर आहे त्याने डिवाईड केल्यानंतर फॅक्टर आहे याचा अर्थ रिमाइंडर 0 मिळणार आहे. म्हणजे इथे जो कोशंट असणार आहे आपला, ते कुठला अल्गोरिदम, युक्लिड्स अल्गोरिदम नाही का, इथे जो डिव्हिडंड मिळतो तो काय असतो, पी ऑफ एक्स इज इक्वल टू कोशंट मल्टिप्लाय बाय डिवायझर, म्हणजेच x-2 मल्टिप्लाय बाय कोशंट म्हणूया क्यू ऑफ एक्स आलेला आहे, क्यू ऑफ एक्स, आणि प्लस रिमाइंडर काय आहे 0 आहे, फॅक्टर असल्यामुळे रिमाइंडर 0 आहे. थोडक्यात मग असं कन्क्लुजन आहे की पी ऑफ एक्सचे दोन फॅक्टर मिळतात, एक ज्याने डिवाईड करतोय तो मिळतो आणि जो कोशंट आलेला आहे तो मिळतो. डायरेक्ट दोन फॅक्टर अशा पद्धतीनं मिळतात आपल्याला. बघा लक्षात येते का, आपण सॉल्व करूया. थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी x-2नी दिलेल्या फंक्शनला डिवाईड करायचं आहे आणि कोशंट मिळवायचा आहे. आणि x-2 आणि कोशंट यांचा प्रोडक्ट म्हणजे काय असणार आहे, फॅक्टर असणार आहे. दोन्ही सुद्धा फॅक्टर असणार आहेत. कोणाचे, अजून भरपूर मेथड आहेत फॅक्टर्स पाडायच्या, फक्त हीच नाही आहे, पण ही थोडीशी बरी सोपी आहे. पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण डिवाईड न करता पण फॅक्टराईज करणार आहे. बघा लक्ष द्या, इथे काय करूया, फॅक्टर फाइंड करण्यासाठी x-2नी डिवाईड करूया. कोणाला, तर जागा जास्त लागेल, ज्यांनी लिहिलेलं नाही त्यांनी लिहून घ्या, हे सगळं सॉल्व करा. आणि मग x-2नी डिवाईड करायचं आहे आपल्याला. कोणाला डिवाईड करायचं आहे, पॉलिनॉमियल फंक्शन 2x³ - 3x² ला, 2x³ - 3x² - 17x + 30 याला डिवाईड करायचं आहे. आणि डिवाईड केल्यानंतर जो कोशंट मिळेल तो कोशंट आणि हा फॅक्टर हे दोन्हीचा प्रोडक्ट म्हणजेच हे पॉलिनॉमियल फंक्शन असतं. का, तर आपल्याला माहिती आहे रिमाइंडर 0 येणार आहे. का 0 येणार आहे, तर आपण ज्याने डिवाईड करतोय तो ऑलरेडी फॅक्टर आहे. ऑलरेडी फॅक्टर एखादा असेल तर त्यांनी डिवाईड केल्यानंतर कोशंट 0 येतो. म्हणजे आता आपल्याला फक्त एक काम करायचं आहे, डिव्हिजन शिकायची आहे. बऱ्याच जणांना माहीत आहे डिवाईड डायरेक्ट करा, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो. दिलेलं पॉलिनॉमियल फंक्शन डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं. त्याच्यामधली पहिली टर्म म्हणजे 2x³ हायेस्ट पॉवरची टर्मला डिवायझरच्या फर्स्ट टर्मनी म्हणजेच एक्सनी डिवाईड करायचा. म्हणजे 2x³ एक्सनी डिवाईड केल्यावर 2x² राहिला. म्हणजेच आपला जो कोशंट आहे त्याची पहिली टर्म येणार 2x², आणि नंतर 2x² प्रत्येक टर्मला एक्सला मल्टिप्लाय करा, 2x³ येणार. 2x² -2ला मल्टिप्लाय करा, -4x² येणार. आणि यांची सबट्रॅक्शन करून पहिली टर्म कॅन्सल होते. साईन चेंज करायचे सबट्रॅक्शन केल्यामुळे, पहिली टर्म कॅन्सल होते म्हणजे आपल्याला कोशंट बरोबर आहे. त्यानंतर -3x² + 4x², -3 + 4 किती, 1x². बाकी दोन टर्म आहेत तशा ठेवायच्या, -17x + 30. आता आपल्याला x² -17x + 30ला x-2नी डिवाईड करायचं आहे. परत एकदा तेच करायचं, ज्याला डिवाईड करायचं आहे त्याची फर्स्ट टर्म म्हणजे x² आणि ज्याने डिवाईड करायचं आहे डिवायझरची फर्स्ट टर्म म्हणजे x डिवाईड करा. आणि मग इथे x कॅन्सल होईल, x राहील. म्हणजेच पुढची टर्म आली कोशंटची एक्सनी थोडक्यात डिवाईड होणार आहे. आणि मग x इथे कोशंट मिळाल्यानंतर प्रत्येकाला मल्टिप्लाय करूया. एक्सने एक्सला मल्टिप्लाय केलं x², एक्सने -2ला मल्टिप्लाय केलं -2x. आणि मग सबट्रॅक्शन करताना साईन चेंज करा. इथे पहिली टर्म +-x² कॅन्सल झाली, -17 + 2 म्हणजेच -15x आणि तिसरी टर्म +30 आहे तसं. आता याला परत याने डिवाईड होतं आहे का, तर याची हायेस्ट पॉवर 1 आहे, याची पण हायेस्ट पॉवर 1 आहे. म्हणजे डिग्री 1 असणारे टर्म आहेत. डिवाईड कधी होत नाही, जर इथे याच्यापेक्षा डिवायझरपेक्षा डिग्री कमी राहिली तर. याची डिग्री 1 आहे याचा अर्थ याच्यापेक्षा कमी डिग्री 0 आहे. कॉन्स्टंट टर्म ज्यावेळेस राहील त्यावेळेस डिवाईड होणं थांबणार आहे, म्हणजे डिवाईड करता येणार नाही रिमाइंडर कॉन्स्टंट राहिल्यावर. आता इथे -15x पहिली टर्म आहे,
ज्याला डिवाइड करायचं आहे आणि ज्यांनी डिवाइड करायचं आहे त्याची फर्स्ट टर्म किंवा हायेस्ट पॉवरची टर्म आहे एक्स. एक्स आन्सर झाला म्हणजे -15 कोशंट आला. इथे काय फाइंड करतोय, पहिला क्वेश्चन आला 2x², दुसरा आला x आणि तिसरा आला -15 क्वेश्चन मिळाला. हा क्वेश्चन -15 प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. एक्सला मल्टिप्लाय केलं तर -15x येईल. -15 -2 ला मल्टिप्लाय केलं +30 आणि इथे सबट्रॅक्शन करताना साइन चेंज होतील. -15 + 15 कॅन्सल, +-30 कॅन्सल म्हणजे रिमाइंडर 0 आला. आपल्याला ऑलरेडी माहीत होतं x-2 नी दिलेल्या फंक्शनला डिवाइड केल्यावर रिमाइंडर 0 राहणार आहे. महत्त्वाचा पार्ट पुढे, ज्यावेळेस आपण इथेच कुठेतरी दाखवतो मी, नवीन कोण बघणार असेल तर त्याला कळेल की 13ला 2 नी डिवाइड केलं, 6 क्वोशंट आला आणि रिमाइंडर 1 येतो. त्यावेळेस हा जो 13 आहे तो आपण डिवायझर 2 मल्टिप्लाय बाय क्वोशंट 6 प्लस रिमाइंडर 1 या फॉर्ममध्ये लिहितो. आणि हा युक्लिड्स अल्गोरिदम म्हणतो आपण, युक्लिड थेरममध्ये बघितलेलं आहे. म्हणजे डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टिप्लाय बाय क्वोशंट प्लस रिमाइंडर. रिमाइंडर या ठिकाणी 0 राहिला आहे, म्हणजेच फक्त आपला डिव्हिडंड इज इक्वल टू 2 डिवायझर मल्टिप्लाय बाय क्वोशंट येणार. म्हणजेच इथे डिव्हिडंड कोण आहे, ज्याला डिवाइड केलं ती टर्म कोणती आहे, 2x³ -3x² -17x + 30 इज इक्वल टू डिवायझर कोण आहे इथे, तर x-2 फर्स्ट फॅक्टर. थोडक्यात कन्क्लुजन असं की x-2 डिवाइड केल्यानंतर फंक्शनचे फॅक्टर्स काय पडतात, तर एक फंक्शन डिवायझर म्हणजेच पहिला फॅक्टर आणि दुसरा फॅक्टर असतो क्वोशंट. दुसरा फॅक्टर आला 2x² + x -15. आता हे दोन फॅक्टर मिळाले, पण आपल्याला माहिती आहे हे क्युबिक फंक्शन आहे. क्यूबच्या फॉर्ममध्ये पॉलिनॉमियल फंक्शन असेल तर त्याचे लिनियर फॅक्टर जास्तीत जास्त किती असतात, 3 असतात. इथे पहिला फॅक्टर मिळाला आपल्याला. हे क्वाड्रेटिक आहे म्हणजे याला सुद्धा फॅक्टराइज करता येईल. आणि मग याला फॅक्टराइज करायचं असेल तर इथे x² कोएफिशियंट 2 आहे आणि कॉन्स्टंट टर्म -15 आहे. म्हणजे प्रोडक्ट किती आला पाहिजे, 2 × -15 म्हणजेच -30. मग -30चे 2 नंबर कोणते, ज्यांचे प्रोडक्ट -30 येतो, ॲडिशन सबट्रॅक्शन +1 येते. 6 5 चालेल, +6 आणि -5 -30 साहेब म्हणजे 30. -30 प्रोडक्ट येणार आहे +6 -5चं आणि ॲडिशन सबट्रॅक्शन +1x येणार आहे. म्हणजे आता याला फॅक्टराइज करायचं असेल, x² कोएफिशियंट 1 नाही आहे त्यामुळे हे सगळं सॉल्व करायला लागेल. मी इथे येलो कलरने सॉल्व करतो. पहिला फॅक्टर x-2 आलेला आहे. दुसरा फॅक्टर मात्र 2x² + x ऐवजी स्प्लिट करायचं कशामध्ये, +6x -5x आणि लास्ट टर्म -15 आहे तशी आहे. आणि मग पहिल्या दोन टर्ममधून आणि या टर्ममधून काय कॉमन येईल ते घेऊया. इथे x-2 आहे तसं या दोन टर्ममधून 2x कॉमन येतोय, आतमध्ये राहील x + 3 आणि मग याच्यामधून काय कॉमन घेऊया, म्हणजे x + 3 राहील -5, आतमध्ये राहील x + 3 आणि मग दोन्हीमधून आपल्याला x + 3 कॉमन घेता येईल. x-2 आणि x + 3 एक फॅक्टर आणि दुसरा फॅक्टर कॉमन घेतल्यानंतर इथे काय राहणार आहे, 2x - 5 आणि मग आपल्या लक्षात येईल की 3 फॅक्टर आपल्याला मिळाले. क्युबिक फंक्शन असेल तर लिनियर फॅक्टर किती असतात किंवा रूट्स किती असतात, तर 3 असतात. म्हणजेच 3 लिनियर फॅक्टर मिळतात. x-2, x + 3 आणि 2x - 5 आर द फॅक्टर्स ऑफ गिवन पॉलिनॉमियल फंक्शन. लिहून टाका आन्सर. ही एक मेथड झाली. ॲक्च्युली आपल्याला फॅक्टर थेरममध्ये जे त्यांनी सांगितलं आहे त्या मेथडनी मात्र आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे. त्याच्यामध्ये फॅक्टर थेरमचा उपयोग कधी करायचा आहे, एक फॅक्टर माहीत नसताना फॅक्टराइज करण्यासाठी त्याचा उपयोग कसा करायचा बघू. त्याला काय म्हणतात, रॅशनल रूट थेरम आणि इंटिग्रल रूट थेरम म्हणतो आपण, जे बघितलेलं आहे. सर या लेक्चरचा व्हिडिओ केला का तुम्ही?
केला नाही, करतोय. चालू आहे तबसुम का? बाहेर आहे का तुम्ही? नाही सर, क्लासवर. अरे बापरे, 2 क्लास करते का एका वेळेस? नाही घरी राशीद पण आहे सर. राशी पण क्लास करते वय दोन्ही? नाही सर, घरी जाईपर्यंत ते फक्त. बर, क्लास सुटला का सुटायचं आहे? सुटला. किती वाजता सुटला? 5:30. बरोबर 5:35ला, त्यामुळे जॉईन केलं का? आणि घरी जायला किती वेळ लागतो मग आता? सर पेन्सिलची घेत होते त्यामुळे. त्यामुळे वेळ लागला का? बरं बरं बरं, चालेल. घरी गेल्यानंतर जॉईन करताय का मग? हां. चालेल. काहीतरी व्हिडिओ शेअर करेन. ॲक्च्युली व्हिडिओचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे, ज्यांना लाईव्ह क्लास करायची सवय लागलेली असते ना, ते व्हिडिओ शेअर केल्यावर फक्त ओपन करून बघतात आणि बंद करून म्हणतात झाला माझा क्लास. लाईव्ह क्लासची सवय लागलेली असते, त्यामुळं मग ते सहन होत नाही तसं. त्यामुळे तुम्ही करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. करा ना, करणार ना तबसुम? काय सर? काय नाही काय नाही, घरी पोचा व्यवस्थित, गाड्या बघा आजूबाजूच्या, आणि मग बोलूया आपण, ठीक आहे? दुसऱ्या 2 पद्धती आहेत, अजून 2 मेथड आहेत, पण 2 मेथड आपण दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये यूज करूया. सेकंड एक्झाम्पल घ्या, युजिंग फॅक्टर थेरम फॅक्टराइज द पॉलिनॉमियल. इथे आता फॅक्टर कोणता ऑलरेडी दिलेला नाही आहे. युजिंग फॅक्टर थेरम, फॅक्टराइज द पॉलिनॉमियल. फंक्शन काय दिलेलं आहे बघा, x³ - 6x² + 11x - 6. x³ - 6x² + 11x - 6. ठीक आहे, यातलं एक एक्झाम्पल अजून एक बघूया. हां, बघा 2 थेरम होते, दोन्हीची नावं मी मगाशी घेतली होती. एक इंटिग्रल रूट थेरम आणि दुसरा रॅशनल रूट थेरम. इंटिग्रल रूट थेरम काय सांगतो की ज्याचे फॅक्टराइज करायचं आहे, ज्याचे फॅक्टर्स पाडायचे आहेत, त्यांचे सगळ्यांचे कोइफिशियंट इंटिग्रल असले पाहिजेत. म्हणजे 3/2 5/2 असलं काही नसलं पाहिजे. इथे कोइफिशियंट 1 आहे, इथे -6 आहे, 11 आहे, -6 आहे, म्हणजे हे कोइफिशियंट सगळे इंटिजर आहेत. याचा अर्थ इंटिग्रल रूट थेरम वापरू शकतो. आणि त्यामध्ये सुद्धा x³ कोइफिशियंट 1 आहे, त्यावेळेस x³ कोइफिशियंट 1 असेल तर मग याचे फॅक्टर जे असतात, याचे जे रूट्स असतात, मगाशी फॅक्टर आपले x-1, x-2 आणि x-3 असं काहीतरी 3 फॅक्टर येत असतील तर आपल्याला माहिती आहे याचा रूट असतो x-1 = 0 घेऊन x ची व्हॅल्यू 1 असते.
x-2 किंवा x+2 0 घेतला तर एक्सची व्हॅल्यू -2 येते आणि x-3 0 घेतला तर एक्सची व्हॅल्यू 3 येते. म्हणजेच 1, -2 आणि 3 हे काय असतात, रूट्स असतात. म्हणजे फॅक्टर्स माहीत असतील तर त्याच्या निगेटिव्ह म्हणजे x-1 असेल तर x = 1 हा रूट असतो, x+2 असेल तर x = -2 हा रूट असतो आणि x-3 फॅक्टर असेल तर x = 3 हा रूट असतो. याच्याऐवजी तुम्हाला याच्यामध्ये जर रूट समजले म्हणजे x = 1 रूट असेल तर तुम्ही म्हणणार x-1 फॅक्टर आहे. x = -2 रूट आहे असं समजलं तर x+2 फॅक्टर आहे आणि x = 3 हा रूट आहे असं समजलं तर x-3 फॅक्टर आहे. हे आपण कन्क्लुजन काढतो. मग या ठिकाणी हा जो लीडिंग कोएफिशियंट 1 असेल तर याचे फॅक्टर्स काय असतात, तर आपल्या कुठल्या थेरममध्ये, फॅक्टर थेरममध्ये आपण पाहिलं होतं की कॉन्स्टंट टर्मचे जे काही फॅक्टर्स असतात त्यापैकी काही फॅक्टर्स पॉलिनोमियलचे फॅक्टर असतात. मग कॉन्स्टंट टर्मचे फॅक्टर काय काय असतात सांग. -6चे फॅक्टर काय काय बनणार, +-1 येणार, +-2 येणार, +-3 पण येणार. एवढे फॅक्टर आहेत. म्हणजे टोटल फॅक्टर किती आहेत, सॉरी रूट्स आहेत. एवढे रूट्स असण्याचे यापैकी काही रूट्स असणार आहेत. आणि किती रूट्स असणार आहेत यापैकी, तर क्युबिक इक्वेशन आहे. क्युबिक इक्वेशन आहे म्हणजेच मॅक्झिमम रूट्स किती असतात, 3. म्हणजे तुम्हाला हे चेक करायचं आहे की प्लस किंवा -1, प्लस किंवा -2 आणि प्लस किंवा -3, सॉरी एक राहिलं, कोणता राहिला, +-6 हा पण रूट फॅक्टर असतो. कुणाचे फॅक्टर घेतले आपण, -6चे. -6चे एवढे फॅक्टर मिळाले आपल्याला, 4 पॉझिटिव्ह आणि 4 निगेटिव्ह. यापैकी आपल्याला म्हणजेच 8 फॅक्टरपैकी 8 रूटपैकी आपल्याला क्युबिक इक्वेशन आहे म्हणजे 3 रूट असणार आहेत. आणि मग ते कसे फाइंड करायचे, तर व्यवस्थित स्टेटमेंट लिहून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करूया. पहिल्यांदा दिलेल्या फंक्शनला f(x) म्हणूया. लेट f(x) = x³ - 6x² + 11x - 6 हे दिलेलं फंक्शन आहे आणि त्याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म इन f(x) = -6 अँड फॅक्टर्स ऑफ -6 आर. ठीक आहे. याच्यामध्ये जर जे मी सांगितलं लक्षात ठेवा, कुठल्याही पॉलिनॉमियलला फॅक्टराइज करायचं असेल तर लीडिंग कोएफिशियंट म्हणजे हायेस्ट पॉवर म्हणजे डिग्री 3 असणारं फंक्शन आहे तर त्याचा कोएफिशियंट 1 आहे त्यावेळेस हा जो कॉन्स्टंट टर्म आहे त्याचे जे फॅक्टर्स असतात ते रूट्स असतात त्यांचे. अगोदर आपण -6चे फॅक्टर लिहूयात. द कॉन्स्टंट टर्म इज इन f(x) = डायरेक्टली तुम्ही इथे कॉन्स्टंट टर्म काय आहे तर -6 आणि त्याचे फॅक्टर्स. देअरफॉर फॅक्टर्स ऑफ -6 आर लिहा किंवा ॲरो करा. काय काय असतील, +-1, +-2, +-3 आणि +-6 असे 4 पॉझिटिव्ह 4 निगेटिव्ह टोटल 8 फॅक्टर्स आहेत. आणि मग यातला नक्की आपल्याला पॉसिबल फॅक्टर्स आले, हे पॉसिबल रूट्स आले. दीज आर द पॉसिबल रूट्स आहेत. आणि मग एक एक व्हॅल्यू यातली टाकायची कशामध्ये, फंक्शनमध्ये. जर +1 रूट असेल तर एक्सची व्हॅल्यू +1 टाकल्यानंतर आन्सर काय येणार, f(1) = 0 येणार. जर -1 असेल तर एक्सची व्हॅल्यू -1 फंक्शनमध्ये टाकल्यानंतर आन्सर 0 येणार. अशा पद्धतीनं 8 पैकी 3 व्हॅल्यूला आन्सर 0 येणार आहे का, तर 3 फॅक्टर्स असणार आहेत. क्युबिक इक्वेशन आहे म्हणून. सुरुवातीला काय करूया, पुट x = 1 घेऊया आणि मग एक्सची व्हॅल्यू 1 f(x) मध्ये टाकली तर f(1) = 1 क्यूब -6 × 1² + 11 × 1 आणि -6 म्हणजेच 1 क्यूब इज 1, 1² 1, -6 येणार +11 -6, -6 -6 -12, 1 + 11 12, 12 - 6 इज 12 - 12 इज 0. म्हणजे f(1) 0 आला. कन्क्लुजन काय, x = 1 ला f(1) 0 आला याचा अर्थ फॅक्टर कोण असणार आहे दिलेल्या पॉलिनॉमियलचा, तर x-1. कन्क्लुजन देअरफॉर x-1 इज अ फॅक्टर ऑफ f(x). असंच दुसरी व्हॅल्यू कोणती घेऊया, एक्सची व्हॅल्यू -1 टाकूया. आता इथेच मी -1 नी चेक करतो, नसेल तर +2 घेऊया.
-1चा क्यूब काय येतो, बाजूला करतो इथे -1 येतो. त्यानंतर -6 इंटू -1चा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो, म्हणजे -6 इंटू +1 -6 येणार. त्यानंतर इथे 11 इंटू -1 येणार -11 आणि शेवटचा -6 आहे तसा -6 -12 सगळंच निगेटिव्ह आहे. आन्सर 0 येणारच नाही, म्हणजे 0 येत नाही आहे -1नी, त्यामुळं मग -1 व्हॅल्यू घ्यायची नाही. आता एक्सची व्हॅल्यू दुसरी, एक काम करूया, अगोदर तोंडी टाकून बघूया, 0 येत असेल तरच करूया, नाहीतर मग केलेलं काम आपलं बिघडल. चांगलं दिसत नाही ना ते, खाडाखोड कुठे करा, आता डस्टरनी पुसेन मी, पण तुमचं खराब होईल पेज. त्यापेक्षा एक्सची व्हॅल्यू 2 टाकून येते का 0. 2चा क्यूब किती 8 -6 इंटू 2चा स्क्वेअर 4 प्लस 11 इंटू 2 किती 22 आणि -6 म्हणजेच 8 -24 प्लस 22 -6. आता इथे निगेटिव्हचे ॲडिशन वेगळी करूया. 8 प्लस 22 किती 30 आणि -24 -6 किती -30, म्हणजे आन्सर 0 येत आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 टाकायला हरकत नाही. एक्सची व्हॅल्यू 2 टाकूया. f(2) काय येतोय बघूया. 2 0च येणार आहे, तरीसुद्धा इथे सॉल्व करतो मी. 2चा क्यूब -6 इंटू 2चा स्क्वेअर प्लस 11 इंटू 2 आणि -6 आणि मग 2चा क्यूब 8 असतो -6 इंटू 4 24 प्लस 22 -6 -24 -30 आणि 22 प्लस 8 इज प्लस 30 -30 इज इक्वल टू 0. म्हणजेच therefore f(2) इज इक्वल टू 0. f(2) इज इक्वल टू 0 आल्यानंतर कन्क्लुजन काय, therefore x प्लस 2 -2. एक्सची व्हॅल्यू 2 टाकल्यानंतर x -2 इज अ फॅक्टर ऑफ f(x). दुसरा फॅक्टर मिळाला, खालीच लिहितो. therefore x -2, एक्सची व्हॅल्यू 2 टाकल्यावर x -2 फॅक्टर असतो. x इज इक्वल टू -2 आणि 0 आला असतं तर x प्लस 2 फॅक्टर आला असता. x -2 इज अ फॅक्टर ऑफ f(x). एकदम सिंपल एक्झाम्पल आहेत. तिसरा फॅक्टर कसा शोधायचा, 2 फॅक्टर तर मिळाले आपल्याला, माहिती आहे क्युबिक इक्वेशन आहे म्हणजे 3 फॅक्टर असणार आहेत, 3 पेक्षा जास्त नसणार आहेत. म्हणजे आता -2 घेऊया, +1 झाला, -1ला नाही आलं, +1ला आला, 0 आलं पाहिजे. +2 झालं, -2ला 0 येते का बघूया. एक्सची व्हॅल्यू -2 असेल तर -2चा क्यूब -8 येणार आहे. -6 इंटू -2चा स्क्वेअर 4 -6 इंटू 4 आणि -2 इंटू 11 इंटू -2 इज -22 आणि -6. सगळं निगेटिव्ह आहे म्हणजे 0 येणार नाही, सगळ्यांची ॲडिशन होणार आहे, करायची गरज नाही. म्हणजे -2 काय -3नी पण -3 -6 या व्हॅल्यूने पण 0 नाही येणार, का तर सगळ्या टर्म निगेटिव्ह येतात, त्यामुळं निगेटिव्ह चेक करायलाच नको. आता मग +3 आणि +6 राहिला. +3 बघूया. पुट x इज इक्वल टू 3. एक्सची व्हॅल्यू 3 टाकल्यानंतर f(3) काय येतोय दिलेल्या फंक्शनमध्ये, 3चा क्यूब -6 इंटू 3चा स्क्वेअर, 3चा क्यूब -6 इंटू 3 स्क्वेअर प्लस 11 इंटू 3 आणि -6 इज इक्वल टू 3चा क्यूब येतोय 27 -3 स्क्वेअर 9 9 6 इंटू 9 करूया प्लस 33 -6 27 प्लस 33 7 8 9 10 म्हणजे 0 आणि 60 येईल. -54 -6 -54 -6 इज -60 म्हणजे 60 -60 इज 0. म्हणजे f(3) पण 0 आला. कन्क्लुजन काय, एक्सची व्हॅल्यू 3 टाकल्यावर 0 येतं, म्हणजे x -3 इज अ फॅक्टर ऑफ f(x). बघा गंमत अशी आहे थोडक्यात. मग फंक्शनचे फॅक्टर कोणते मिळाले, तर एक x -1 मिळाला, दुसरा x -2 आला, तिसरा x -3 आला. पण मग फंक्शन असं लिहिता येईल का, therefore लेट म्हणूया. फंक्शन म्हणजेच कोणतं,
एफ ऑफ एक्सच लिहूया, कारण जागा नाही माझ्याकडे, नाहीतर परत पूर्ण फंक्शन लिहिलं असतं. एफ ऑफ एक्स काय येणार, तर हे सगळं क्युबिक फॉर्ममध्ये येणार नाही. तर पहिला फॅक्टर येणार x-1, दुसरा येणार x-2 आणि तिसरा येणार x-3. पण हे आन्सर नाही आहे, हे 3 फॅक्टर फक्त नाही आहेत. बघा लक्षात येते का, कारण फॅक्टराईज करायचं असेल तर इथे 5, 4, 3 अशी कॉन्स्टंट टर्म पण असू शकते आणि ती आपल्याला फाइंड करायची आहे. एक काम करूया, मी फंक्शन परत लिहितो, जागा जात असेल तरी. नाव दिलेलं फंक्शन लिहावं लागेल x³ - 6x² x³ - 6x² प्लस 11x - 6 इज इक्वल टू x-1 पहिला फॅक्टर, x-2 आणि x-3. 3 फॅक्टर तर मिळाले आपल्याला, पण आपल्याला माहीत नाही एखादी कॉन्स्टंट टर्म इथे असू शकते, ती आपण k घेतली. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. हे लक्षात येते का बघा, फॅक्टराईज करताना 3 रूट्स आले आणि त्याच्यावरून 3 फॅक्टर लिहिले. पण या फंक्शनमध्ये एखादा कॉन्स्टंट फॅक्टर पण असू शकतो 2, 3, 4, 5 सारखा, आणि तो आपण के मानून शोधायचा आहे, सॉल्व करायचं आहे. के मानून कसं सॉल्व करायचं, तर आता हे फंक्शन याच्या इक्वल कधी येईल, तर एक्सच्या इक्वल टू काय साईन काय सांगतं, एक्सच्या कुठल्याही व्हॅल्यूला इक्वल आलं पाहिजे. मग एक्सची व्हॅल्यू छान कोणती, जी टाकल्यानंतर तुम्हाला पटकन केची व्हॅल्यू मिळेल, ती एक्सची व्हॅल्यू टाकाया. आणि ती व्हॅल्यू आहे, शक्यतो सगळ्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही एक्सची व्हॅल्यू 0 टाकायची. आता 0 इकडे पण टाकूया, सगळीकडे इथे पण टाकूया, म्हणजे कोण राहील, फक्त के राहील. आणि केची आलेली व्हॅल्यू परत फंक्शनमध्ये टाकली, समजा केची व्हॅल्यू 5 आली, तर 5 इंटू हेच झालं फॅक्टरायझेशन दिलेल्या पॉलिनॉमियलचा. एवढा शेवटचा पार्ट चुकायचा नाही, विसरायचं नाही. बघा मी इथे एक्सची व्हॅल्यू 0 टाकतो, 0चा क्यूब 0 असतो, -6 इंटू 0² 0 येणार, प्लस 11 इंटू 0 0 येणार, -6 राहिले, लेफ्टला फक्त -6 राहिले. के इंटू 0 - 1 किती, -1, 0 - 2 किती, -2 आणि 0 - 3 किती, -3. आता हे मल्टिप्लाय करूया आणि केची व्हॅल्यू काढूया. इथे लेफ्टला फक्त -6 राहणार आहे, इज इक्वल टू के मल्टिप्लाय बाय -1 - 2 इज +2 +2 मल्टिप्लाय बाय -3 म्हणजेच -6 के इंटू -6. आणि -6 इकडे डिवाइड केल्यानंतर केची व्हॅल्यू काय येते, 1 येते. ही केची व्हॅल्यू, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. जे काही फॅक्टराईज केलेलं आहे आपण केच्या फॉर्ममध्ये, त्याच्यामध्ये टाकूया. म्हणजेच फंक्शन काय मिळालं आपल्याला, x³ - 6x² प्लस 11x - 6. याचे फॅक्टर्स कोणते मिळाले, केची व्हॅल्यू 1 मिळाली, म्हणजे 1 इंटू x-1 x-2 x-3 x-1 x-2 x-3. आता इथे केची व्हॅल्यू 1 आली म्हणून तुमचं आन्सर डायरेक्ट लिहिलं असतं, चाललं असतं, पण ते चुकीचं आहे. जर बोर्डला विचारलं आहे फॅक्टराईज करायचं, तर ही मेथड शेवटी आलीच पाहिजे. केची व्हॅल्यू 4, 5, 10 पण असू शकते.